घंटी हे प्रेमाचं प्रतीक आहे. याचाच पॅच आहे, थोडासाच पॅच आहे, एवढाच पॅच आहे. नाही तर प्रशांत अख्खा होता. हे माळीन तेच गाव आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये लँडस्लाईड झाली होती. रेन कव्हर नाही म्हणू शकत आपण त्याला, त्यांनी डायरेक्ट ताडपत्री शिवून घेतली. डायरेक्ट ताड. यहाँ पर आए हैं धर्म के सामने. गुड मॉर्निंग गाईज. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही माझा जो मागचा व्हिडिओ होता मडेघाटाचा, त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. जवळजवळ 3000 व्ह्यूज आलेत त्याला. आणि आत्ताशिक आपण सुरुवात केली आहे. आणि सुरुवात केल्यानंतर एवढा चांगला प्रतिसाद येणं मला अपेक्षित नव्हतं. बट तुम्ही एवढा चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे मी तुमचे आभार मानतो. आणि आज आहे शनिवार. आज आम्हाला सुट्टी असते, सेकंड सॅटर्डे असल्या कारणाने. आणि आज आम्ही म्हणजे द डेक्कन नाईट्स आणि मी, जसं की मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की जे आपले सर्व द डेक्कन नाईट्स आहेत, माझे मित्र आहेत. तर आज आम्ही चाललो आहे नाणेघाटात. पण नाणेघाटामध्ये जाताना एक ट्विस्ट आहे. आम्ही नाणेघाटात डायरेक्ट न जाता आम्ही सह्याद्रीच्या म्हणजे इथून आम्ही निघाल्यानंतर मंचरला जाईल आणि मंचरवरनं टिंबे धरणाच्या इथून राईड घेऊन आहुपे गावात जाऊ. आहुपे गाव खूप फेमस आहे. आहुपे घाटामध्ये पण एक चांगला वॉटरफॉल आहे. आहुपे आम्ही थोडंसं डिस्कवर करू, तिथे थोडंसं फिरू आणि तिथून आम्ही आंबे हातविजला जाऊ. आता मला माहीत नाही की याच्या अगोदर हे जे डेस्टिनेशन कोणी एक्सप्लोअर केलेत का नाही. बट ह्यावेळेस मी हे डेस्टिनेशन एक्सप्लोअर करत आहे ह्यावेळेस. सो आंबे हातवीज केल्यानंतर आपण तिथूनच नाणेघाटात रोड आहे, म्हणजे बाजूबाजूने आपण तिथून नाणेघाटात जाणार आहोत. आणि कोणतरी आलं आहे, मे बी नंदू असेल. हा नंदूच आहे. काय नंदू, काय मालूम. सो सर्वजण आलेत आता, फक्त उत्कर्ष आलेला नाही आहे. म्हणजे ज्यांनी ज्यांनी ग्रुपमध्ये नाव टाकले होते त्यापैकी फक्त उत्कर्ष कॅन्सल झाला आहे. बाकीचे सर्व आलेत. आणि आता मी तर काल फिलअप केलं होतं, बट बाकीच्यांना फिलअप करायचं आहे. सो जो पहिला स्टॉप घेऊ आम्ही तो शेलजवळ घेऊ, थोडंसं खाऊ काहीतरी आणि त्याच्यानंतर पुढची जर्नी कंटिन्यू करू. हा तर मग अशी मी तेच म्हणत होतो की बाबा नाणेघाट पुण्यातून करताना इथून निघाल्यानंतर डायरेक्ट नाणेघाट आणि डायरेक्ट रिटर्न असं भरपूर जण करतात. बट मी बोललो थोडंसं काहीतरी वेगळं करू. सो खूप छान रोड आहे. मी एक 3.5-4 वर्षापूर्वी केला होता. इथून मी पुण्यातून आहुपेला गेलो होतो आणि आहुपेमधनं मी
आंबे हातवीजला गेलो होतो मित्रांनो. आंबे हातवीज असं ठिकाण आहे की असं ऊन दिसलं आणि कडक ऊन पडलं एकदम. म्हणजे मी जे एक्सपिरियन्स केलं आहे ते सांगतोय. आणि 2 मिनिटांमध्येच पूर्ण वातावरण काळं झालं आणि एवढा पाऊस पडला की तिथं एक घर होतं. त्या घराजवळ आम्ही थांबलो होतो. जवळजवळ 3 तास आम्ही थांबलो होतो. बट पाऊस काही कमी, एवढा पाऊस की आपण बाहेर पण निघू शकत नव्हतो. सो तिथे एक आजी होत्या, त्यांच्या घराच्या जवळ आपण थांबलो होतो तेव्हा. आणि अचानक तिथे भरपूर म्हणजे सह्याद्रीचा जो हा पट्टा आहे ना, नाणेघाट, आहुपे, आंबे हातवीज, ही जी म्हणजे ही बाँड्रीच असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे जिथून कोकणकडा दिसतो असं म्हणू शकतो. कोकणकडा म्हणजे की बाबा कोकण दिसतो. ऑफ रोडिंग नाही म्हणून ऑफ रोडिंग सांगताय आता. बाकी प्रशांत कुठे? मागच्या राईडपेक्षा बेकार ऑफ रोड आहे. अरे हो बेकार आहे. तू मागच्या वेळेस नव्हता ना, मिस केलं तू. प्रशांत कुठे? किती टाइम लागतो? घंटीचा काय विषय? घंटीचा विषय जरा सांगा ना आम्हाला. आम्हाला जरा प्रकाश टाका घंटीचा विषयावर. घंटी हे प्रेमाचं प्रतीक आहे. त्या घंटीवर पहिला घंटी दाखवा. कॅमेरामॅन घंटी दाखवा. सो 7:30 वाजलेत आणि आम्ही सकाळी 6ला ॲक्च्युली निघणार होतो, पण आम्हाला थोडंसं लेट झालं आहे. आम्ही महाबळेश्वरच्या जवळ पोहोचले. याचं काय ऐकू नका तुम्ही. आणि आता आम्ही सर्वात पहिलं आहुपेला जाऊ. आता इथून जवळजवळ एक 40 किलोमीटर आहुपे राहिलं आहे आणि आहुपेला एक 1.5 तास घालू आणि तिथून पुढे आंबे हातवीजला जाऊ. सो हे आपले ऋषीभाई, उडीद वडा आणि इडली ऑर्डर केलेली आहे. ऋषी आज हे का तुला उपवास आहे का? नाही, मग का खातो साबुदाणा? इथून चालू होतोय तिकडपर्यंत चाललाय. सो ब्रेकफास्ट झालाय आमचा, निघलोय आम्ही आता. घोडेगावमध्ये पोहोचलोय आपण आता. आणि हां, घोडेगावच आहे. सो डिंबे धरणाजवळ आलो आहे आम्ही आता. आमचं लाईनअप इथे. थोडेसे बाईकचे पिक्चर्स क्लिक करू आणि मग वरती आहोपेला निघू. आता डायरेक्ट जाताना आहोपेलाच थांबू. हम अभी यहाँ पर आए हैं धरन के सामने. ये धरन है, बट पावसाळा अभी तक इधर शुरू नहीं हुआ है. धरन है लेकिन पानी उधर से बह रहा है, देख सकते हैं आप. झुड़ू झुड़ू पानी बह रहा है वहाँ से. ये आज का हमारा लाइनअप. ये प्रसाद राग की गाड़ी, ये मेरी गाड़ी, ये ऋषि की गाड़ी, ये रोशन की गाड़ी, ये प्रशांत की गाड़ी, ये अक्षय सचवेकर की गाड़ी. ये सर का नाम क्या है? आदित्य सर की गाड़ी. ये विपुल जी की गाड़ी और अपने नंदू भाई की गाड़ी. धरणाचा पूर्ण पाणी साठा कमी झाला आहे, म्हणजे राहिलंच नाही पाणी. जेव्हा मागच्या राईडला आपण मडेघाटात गेलो होतो तर खडकवासला बऱ्यापैकी भरलं होतं. बट हे खडकवासल्यापेक्षा खूप मोठं धरण आहे. म्हणजे असं म्हणू शकतो की आपण खडकवासल्याच्या 4-5 पट आहे हे धरण. हे बघू शकता. हे बघा, पाणीच नाही धरणामध्ये, काहीच पाणी नाही आहे. म्हणजे ज्या लेवलला पाणी सोडलं जातं ती लेवल पण त्याच्या लेवलपेक्षा खूप खाली गेलेलं आहे. म्हणजे सगळं मोकळं आहे, सगळं मोकळं आहे. पूर्वी इथे गाव होते. म्हणजे हे जे धरण ज्या जागेवर बनवलं आहे
तिथे पूर्वी लोक राहत होते, खूप सारे गावं होती. मग सरकारने जेव्हा धरण बांधायचं आहे ते प्रस्ताव टाकला, त्याच्यानंतर त्यांचं स्थलांतर झालं. मग ती भरपूर लोक आपल्या साईडला आले, मग सरकारने त्यांना तिकडे जमिनी दिल्या. त्यांचं स्थलांतर तिकडे झालं, म्हणजे धरणग्रस्त जी धरणग्रस्त लोक होते ते आपल्या इकडे आले. त्यामुळे सगळं पहिलं पूर्ण असं एकदम गाव टाईप होतं सगळीकडे. वाडीवऱ्या गावात आलोय आपण आता. इथनं लेफ्ट घ्यायचा आहे पुढनं. तो लेफ्ट डायरेक्ट आहुपेला जातो. ब्रिज लागेल पुढे एक, जे मला आता एवढं आठवत नाही. मी मागच्या वर्षी आलो होतो, म्हणजे 1 वर्षापूर्वी आलो होतो. बट हे स्पीड ब्रेकर पण नव्हते तेव्हा. मे बी गाड्या फास्ट असतील म्हणून त्यांनी केलं असेल. रोड पण चांगला आहे त्यामुळे फास्टच असतं म्हणून त्यांनी केलं असणार आहे. मित्रांनो, फक्त तामिनी, त्याच्यानंतर माळशेज, नंतर महाबळेश्वर हे स्पॉट एक्सप्लोर न करता तुम्ही हे पण स्पॉट एक्सप्लोर करा. कारण की त्यांनी होणार काय की इकडं काही रोजगाराचं काही साधन नाही आहे. त्यामुळे जर आपण इकडे आलो तर इथला जो तरुण वर्ग आहे त्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तर जास्त जर लोक इकडे यायला लागली तर सरकार पण इकडे लक्ष देऊ शकतं. इकडे हॉटेल इंडस्ट्री चालू शकते. इथल्या तरुणांनी जर हॉटेल टाकले तर ते चालू शकतं. कारण वरती गेल्यानंतर काही नाही आहे. 1-2 हॉटेल सोडले तर काही नाही आहे वरती. हे तिरपाड म्हणून गाव आहे. एकदम जुन्या पद्धतीचं कसं गाव असतं बघा, कौलांचं. दोन्ही बाजूला घर आणि मधून रस्ता एकदम जवळजवळ असं, म्हणजे वेगळीच वाईब येते. हे बघा अशा कोंबड्यामधून रस्ता पळत. आहुप्याच्या एकदम जवळ आलो होतो आम्ही. आणि आजूबाजूला जे डोंगर आहेत, जे याच्या आता थोडंसं मागे बाजूला सर्व धुकं आहे. मे बी आपल्याला पण पुढे धुकं लागू शकतं. हे लागलं धुकं आपल्याला. आणि रोड पण किती सुंदर आहे बघा ना. असं इथून खाली जातो आणि तिकडून असं वरती येतो आहे. हा पूर्ण कोकणकडा आहे. म्हणजे पूर्ण पलीकडे आता जर धुक्यामध्ये दिसलं तर ठीक आहे. बट इथून पलीकडे मुंबईचा पूर्ण एरिया दिसतो. म्हणजे मुंबईचा म्हणजे खोपोली वगैरे ती साईड.
उगम होतो. इथून आतमध्ये गेल्या ना इकडे, तिथे हे शेवटचं गाव, पुणे जिल्ह्यातील शेवटचं गाव. आणि पुढे मुंबई चालू, म्हणजे पलीकडे रायगड जिल्हा चालू होतो. नेक्स्ट रायगड जिल्हा, राईट. सो नेहमीप्रमाणे काही मेंबर्स मागे राहिलेत आणि काही मेंबर्स हे पुढे आलेले आहेत. बघू शकता, हे वातावरण बघू शकता. मधीच धोका आहे, मधीच ऊन आहे. नेहमीप्रमाणे. कितवीला आहे? 6वीला. कोणत्या शाळेत? जिल्हा परिषद. जिल्हा परिषदला का? मग काय शाळेचं नाव? नाव काय तुझं? तुझं आणि तुझं? इथलंच का तू? आहोपेतला? ही शाळा आहे का? काय शाळेचं नाव? हे बघा, कोकणकड्याजवळ आलो आपण. कोकणकडा पर्यटन स्थळ. सो पोहोचलोय आम्ही आहोप्याच्या कोकणकड्याला. आहोप्याच्या कोकणकड्याला. हा खाली एक वॉटरफॉल आहे. नाही, हा आहोपे पुढे पुढे. हो, रात्री झालं ना हे पूर्ण तुम्हाला सगळे लाईट लाईट दिसते. ओके. पूर्ण मुंबईचा असं व्ह्यू येतो इथून. खाली उतरलं ना आता जे हो ट्रेक करतात लोक. ओके. हो. हा काय गड आहे का काय? गड नाही, फक्त इथे पावसाचं आहे ना, पाऊस खूप असतो इकडे. रिव्हर्स वॉटरफॉल म्हणजे पाणी वरती येतं खालून. आणि तिकडनं काय कर, आता ह्या गावात जायचं असेल ना, इथून तुम्हाला एवढं दिसतंय ना, ऍक्च्युली जर फिरून गेलं ना तुम्हाला 6.5-7 तास लागतात. अरे बापरे. हो. काय काय त्या गावात जाण्यासाठी 7 तास लागतात. बापरे. म्हणजे असं एवढं अवघड. डिस्टन्स आहे. हो. आणि ट्रेक करत आले ना तुम्ही 1.5-2 तासामध्ये पोहोचतात. मग मुंबईचे लोक काय करतात, तिथपर्यंत येतात आणि तिथून ट्रेक चालू करतात. हा, कारण की हा धबधबा आहे ना, जेव्हा चालू होतो खूप मोठा धबधबा आहे. ऍक्च्युली याची पुढे जाऊन रिव्हर तयार होते. आता हे बघा ना तुम्हाला, हे दिसतंय ना तुम्हाला, याच पाणी आहे सगळं. नॅचरल राऊट पण दिसतोय त्याच्यामधून. हो. नॉट शुअर ह्याच्यात दिसेल का नाही तेवढं. दिसतंय. वर वर दिसेल, बट झूम करून तुम्ही जर हा ब्लॉग टीव्हीला पाहिला तर दिसेल. सो आता इथून आम्ही निघतोय. थोडंसं कुठेतरी खाऊन घेईल, कारण की सकाळी ब्रेकफास्ट नंतर आतापर्यंत काहीच खाल्लं नाही आणि 12:30-1 झालेत आता. सो इथे गावामध्येच काहीतरी खाऊन घेऊ. आहोप्यावरनं आलो आहे मी आता. जो मागचा राईट आहे तो डायरेक्ट पुण्याला जातो आणि इथून आंबे हातविसला. तर इथे बोर्ड दिला आहे त्यांनी, नवीन माळीन पुनर्वसन गाव. त्याच्यानंतर हे भरपूर ठिकाण दिलेलं आहे त्यांनी. हे इकडे पहिले जुना माळीन होता. छान वाटतं असं बघायला. आता बैलाने शेती करणं बघायला भेटत नाही, सगळीकडे ट्रॅक्टर आलेत आता. परंतु इकडे अजूनही बैलांचा वापर करतोय, चांगली गोष्ट आहे.
हे माळीन तेच गाव आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये लँडस्लाईड झाली होती आणि बरेचसे आपले भाऊबंधू त्याच्यामध्ये मृत्यू पावले होते. सो आसाने गावामध्ये आलो आम्ही, मेनुंबरवाडीला, आणि इथनं लेफ्ट घ्यायचं आहे. हे गाव तुम्हाला लागलं पाहिजे जर तुम्ही आहोप्यावरनं आंब्यात विजत असाल तर. ॲक्च्युअल ऑफ रोड सुरू झालेला आहे, वाट लागणार आहे. याचाच पॅच आहे, थोडासाच पॅच आहे, एवढाच पॅच आहे, नाही तर प्रशांत अख्खा होता असा. सो ऋषी आता पहिला गेलाय हळूहळू. जिथून गाडी गेली ना आधी, जिथून गाडी गेली आहे ना तिथूनच टाक, जिथून गाडी गेली तिथूनच टाक. हा जो रोड आलाय तो जुन्नरवरनं आलेला आहे. हा राईट, जुन्नरवरनं. पोचलोय आम्ही. इकडे 4 व्हीलरसाठी पार्किंग आहे आणि इकडून कोकण कडा दिसतो. ओ ते राणे इकडे या, धुक्यात कळायचं नाही. राणे काय एकांत एन्जॉय करताय का इकडे? गरम म्हणजे पाऊस खूप पडणार आता. खूप चांगला पॉईंट आहे हा. थोडंसं जर तुम्ही कारमध्ये आले तर तुम्हाला थोडंसं चालत यावं लागेल, आणि जर बाईकने वगैरे आले तर डायरेक्ट बाईक इथपर्यंत येते. आता आम्ही इथपर्यंत आणलेली बाईक, बट जास्त गर्दी असेल तर सोडतील का नाही माहीत नाही. आणि इकडे पुढे दुर्गा मातेचं मंदिर आहे. आल्यानंतर नक्की विजिट करा तुम्ही. हे आल्यापासून सगळं असंच धुकं होतं, म्हणजे काहीच बदल नाही झाला, एवढंच धुकं आहे. पाऊस तर काही नाही आहे, पण पडेल असं वाटतंय, कारण की विजांचा भरपूर आवाज आला होता. ह्याच्यामध्ये धुक्यामध्ये का दम लागतो काय कळत नाही मला, खूप लागतो दम. त्यात तो सगळं घसरणारही झालं.
हा थोडासा पॅच खराब आहे, बाकी सगळं रोड म्हणजे गावापासून जर तुम्ही जांभ्यात गाव आहे त्याच्यापासून बघितलं तर थोडासा हा पॅच एवढा खराब आहे. त्याचं पण काम चालू आहे कारण की खडी टाकली आहे, म्हणजे काम करत असतील त्याचं. पुढे डायरेक्ट गाडी पण म्हणजे आता रोशन माझ्या अंतरापासून एक साधारण 30 फूट असेल, बट गायब झाला. एवढं दुःख आहे. आता मग अशी आम्ही जे आउप्यावरनं आलो तर तो हा रोड होता असा, आणि इथे जॉईन झालो आम्ही. आता इथनं इकडे लेफ्टला मागे आंब्याजूला जाता येतं आणि इकडे तुम्ही नाणेघाटात जाऊ शकता किंवा जुन्नर, नाणेघाट जुन्नर. आता मागे सगळं अचानक वातावरण बदलतं, मागे सगळं धुकं आहे आणि इथून पुढे ऊन चालू झालं. परत धुकं म्हणजे सावली टाईप. घाट उतरून खाली आलो आहे आणि हे इंगळूण गाव आहे. इंगळूण गावामध्ये आम्ही आलेलो आहे आणि तिथं वरती वरती जे टॉवर दिसतोय तिथनं हा घाट चालू होता. भरपूर मोठा घाट होता. ॲक्च्युली मला वाटलं की एवढा मोठा नाही आहे, कारण की मी यापूर्वी आलो होतो 2-3 वर्षापूर्वी, पण तेव्हा काही वाटलं नाही. बट आत्ता वाटलं की भरपूर मोठा घाट आहे. सो जवळ आलो आहे आम्ही. ऋषी किती राहिलं आहे? हा अजून 18 किलोमीटर राहिले. हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. ही वर्ण नदी आलेली आहे, मे बी कुकडी नदी असेल. हा कुकडी नदीच आहे. हो सगळे जण रेन गिअर्स घालता येते इथेच. पूर्ण काळं काळं झाले पुढे. ऋषी तुला नाही घालायचं का रेन कवर? घाल ना मग लवकर. पुढे बघू शकता काही दिसत नाहीये. चक्का अंधार पडलाय दिवसाचा 4 वाजल्याचा. आणि राणेंनी निघल्यापासूनच जो रेन कवर चढवलाय, ताडपत्री, रेन कवर नाही म्हणू शकत आपण त्याला, त्यांनी डायरेक्ट ताडपत्री शिवून घेतली. डायरेक्ट ताडपत्री घातली आहे वरती निळ्या कलरची. आणि राख्यांनी पण ताडपत्री घातली वरती चॉकलेटी कलरची. समोर तुम्ही व्ह्यू बघू शकता. पूर्ण असं ढग खाली उतरलेत असं वाटतंय. समजा वरनं कुणी असं पाहिलं तर त्याला ॲक्च्युअलमध्ये वाटेल की ढग खरं खाली उतरलेत ते. फोटो सेशन चालू आहे, बट 1 नंबर व्ह्यू झाला आहे. पाऊस नाही आहे, पाऊस पडून गेलेला आहे. भरपूर पाऊस झाला आहे कारण पूर्ण शेतामध्ये पाणी आहे. पाऊस भरपूर झालेला आहे इकडं. सो नाणेघाटामध्ये आलो आहे आम्ही. तो नानाचा अंगठा आणि तिथे सर्व हे झाले, हॉटेल वगैरे झालेले. माहीत नाही, फॉरेस्टची जागा होती. आता काय असेल त्यांचं.
आता बघू गाडी कुठपर्यंत जाते पुढे. पुढे रिव्हर्स वॉटरफॉल आहे, तिथपर्यंत जर जाता आलं तर जाऊन येऊ आपण. उशीर पण झाला आहे, सकाळी लवकर निघलो होतो आम्ही आणि आता लेट पण झालेलं आहे. 5-5:30 वाजलेले आहेत. ते लोक किती वेळ लावतील. सो गाईज आम्ही पोचलोय आता नाणे घाटामध्ये. हा समोर जो दिसतोय तुम्हाला तो नानाचा अंगठा आहे आणि आमच्या सर्व बाईक्स. आणि खालनं तिथनं वरती जाता येतं नानाच्या अंगठ्याला. वरती तिथून बघता येतो खाली. आणि पलीकडे जर गेलं तर पलीकडं खाली चालत गेलं तुम्हाला पूर्वी ज्या लेण्या होत्या. ॲक्च्युली हा सिल्क रूट आहे, म्हणजे हा मुंबईला जाणारा सिल्क रूट आहे जुना. तर असं खाली चालत आल्यानंतर वरती ह्या घाटामध्ये जो नानाचा अंगठा आहे त्याच्या पलीकडे तर तिथं अशा लेण्या केलेल्या आहेत. तर पूर्वी त्या लेण्यांमध्ये राहता येत होतं. आणि पलीकडे एक असं काय बोलतो आपण त्याला, रांजण टाईप केलेलं आहे. त्याच्यात पैसे टाकायचे आणि राहायचं. तो रांजण आत्ता पण तिथे आहे. पुढे इकडे रिव्हर्स वॉटरफॉल आहे, पण बंद केला आहे तो आता सध्या. जे प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून बंद केलेलं आहे. मे बी मला माहीत नाही, की मला तर फॉरेस्टची जागा वाटत होती, बट आता त्यांचं म्हणणं आहे की प्रायव्हेट प्रॉपर्टी, गट नंबर वगैरे पडला असं. नाही एकदम अनएक्सपेक्टेड होतं. मस्त झाली ट्रिप. नेहमीप्रमाणे दुपारचं जेवण पुन्हा आम्हाला मिळालेलं नाही. मी म्हणत होतो हॉटेलच्या नावाखाली आम्ही 60 किलोमीटर आलोय. 60 किलोमीटर हॉटेल हे म्हणतात, आम्हाला एक पण हॉटेल दिसलं नाही. मी म्हणत होतो ऋषीला थांबू म्हणून, ऋषी थांबला नाही. पुढच्या वेळेस मी डब्बा घेऊन येणार आहे. नेहमीप्रमाणे सांगितलं होतं संपूर्ण ट्रिप 300 किलोमीटरची होईल. 250 किलोमीटरची विदाउट हॉटेल वन वे झाली. आता इथून पुण्यापर्यंत किती होते ते बघूयात. मिस्टर बोखारे, पुन्हा एकदा आपण लोकांना फसवलेलं आहे. मंगळवारी मला फोन आला होता की इथंच जाऊन यायचंय आणि दुपारी 2 वाजता डिस्बस टाइम आहे. 3ला. हां 2 कॉल रेकॉर्डेड आहे माझ्याकडं. आणि दुपारी 3 वाजेपर्यंत आम्ही दुसऱ्याच डेस्टिनेशनला होतो फक्त. त्याच्यानंतर आता वाजलेत 6, बघू शकता तुम्ही 6 वाजलेत. 6 वाजता आम्ही आमच्या जे डेस्टिनेशन बघायचं होतं तिथे फायनल डेस्टिनेशन तर घरी होणार आहे आता. तर असं आमचं मॅनेजमेंट आहे. TDK रॉक्स ऑलवेज. जेव्हा आम्ही म्हणतो 2 वाजता डिस्बस आहे तेव्हा ते दुपारचे नसतात, रात्रीचे असतात. आणि जेव्हा 12 म्हणतो तेव्हा ते 4 वाजता. आणि TDK मध्ये ज्यांना कुणाला ॲड व्हायचं त्यांनी पोटाची चांगली तयारी ठेवा, कारण आमच्याकडे जेवण मिळेल का नाही ह्याची काही गॅरंटी नसते. राईडला नाश्ता मिळेल फक्त तुम्हाला, पण जेवण नाही मिळणार. हा जेवण झोप हे काही तुम्ही ह्याची गॅरंटी आमची बिलकुल नसते. कारण जेव्हा लोकांना सांगतो तेव्हा त्यांना मस्करी वाटते की भावना पोचल्यात आमच्या लोकांना. हा बोला. एकाला पुरी भाजी भेटली नाही, घरी गेला विचारा निघून. कसं वाटलं? एकदम मस्त. आज रायडिंग मला खूप आवडलं. ऍक्च्युली ऑफ रोडिंग खूप दिवसांनी केली मी. आफ्टर लद्दाख मी आता आलोय जस्ट, म्हणून मी तर एन्जॉय केला आज. हा थोडं पोटाचं आहे विषय, पण ठीक आहे. इट्स ओके, आय कॅन ऍडजस्ट दॅट. ठीक आहे. ओ राणे
पैसे देतो ना तुम्हाला. बोला ना काय पाहिजे तुम्हाला. आम्हाला बाईट द्या ना तुम्ही. कसं वाटलं तुम्हाला नाणेघाट आउपे? आज आम्ही 9 जण द डेक्कन नाईटचे रायडर्स पुण्याहून जुन्नरला रायडिंगसाठी आलो. आम्ही पुणे टू जुन्नर, जुन्नर टू पुणे असं सर्किट आजच्या दिवशीचा आम्ही प्लॅन केलेला आहे. त्याप्रमाणे आम्ही पुणे टू जुन्नर हा यशस्वीपणे सिंगल सर्किट आत्ता आम्ही कंप्लीट केलेलं आहे आणि रिटर्नच्या सर्किटला आत्ता आम्ही थोड्याच वेळात सुरुवात करतो आहे. त्या सकाळी सुरू केल्यापासनं आम्ही कोकणकडा, आउपे आणि आत्ता नाणेघाट, तसेच नाणेघाटाच्या पायथ्यावरून दिसणारा जीवदान किल्ला जो आता खूपच प्रसिद्ध आहे, या ठिकाणी आम्ही आत्ता आहोत. खूप चांगला प्रवास झाला. क्लायमेटचं जर सांगायचं असेल तर तिन्ही क्लायमेट आम्हाला अनुभवायला मिळाले. ऊनही होतं, पाऊसही होता आणि धुकंही होतं. धुकं जास्त होतं. धुकं जंगलामध्ये जेव्हा आपण गेलो, थोडक्यात असं वाटलं की आम्ही आउपे किंवा जुन्नरच्या बाजूला नसून आज आम्ही सर्वजण अंदरबनच्या ट्रेकला आलो असं एक थोडक्यात फील आला. कारण की अंदरबनमध्ये जसं अंधार धुकं असतं तसंच धुकं आज या ठिकाणी आम्हाला जंगलामध्ये अनुभवायला मिळालं. रस्तेही चांगले होते. काही जागी आम्हाला ऑफरोडिंग करायचे होते म्हणून आम्ही ऑफरोडिंगचे रस्ते निवडले. पण चांगला प्रवास होता. असेच आम्ही चांगले प्रवासाचे आमचे ब्लॉग्स तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवत जाऊ, असणारी माहिती तुमच्यापर्यंत देत जाऊ. धन्यवाद. काय प्रॉब्लेम आहे? कोणाचा काय प्रॉब्लेम आहे? तर मित्रांनो, हा ब्लॉग मी इथंच एंड करतो आहे. आज आपले तिन्ही डेस्टिनेशन झालेत. सर्वात पहिले आपण आउपेला गेलो. आउपेनंतर आपण आंब्यातूजला गेलो आणि फायनल नाणेघाटात गेलो. आम्हाला रिव्हर्स वॉटरफॉल पण करायचा होता, बट पाणी नसल्या कारणाने आणि तिथं एंट्री बंद केली आहे. पहिलं ते सर्व चालू होतं, बट आता त्यांनी ती एंट्री बंद केलेली आहे. सो तिकडे काही जाता आलं नाही आम्हाला. सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमचे जेवढे फ्रेंड्स असतील त्या सर्वांना आपला चॅनल शेअर करा. काही तुमचे सजेशन्स असतील तर कमेंटमध्ये सांगा. नक्की आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी सुधारू. सो बाय बाय, टेक केअर, राईड सेफ गाईज. चलो बाय.